महाराष्ट्र कांग्रेस ने बच्चू कडू के आंदोलन को अपना समर्थन दिया है। विधायक विजय वडेट्टीवार ने कहा कि महाराष्ट्र किसान आत्महत्या का हब बन गया है। महायुति के झूठे आश्वासन और गलत नीतियों के कारण किसान आत्महत्या के लिए मजबूर है। इसीलिए जो किसानों के मुद्दे पर खड़ा होगा उसे हमारा समर्थन रहेगा। कर्ज माफी के लिए समिति बनाए जाने की घोषणा पर भी वडेट्टीवार ने सरकार पर हमला बोला। कांग्रेस नेता ने कहा कि टाइम पास और समय बर्बाद करने के लिए सरकार ये कर रही है। नाही, असं आहे, बच्चू कडूंच्या आंदोलनाला महाविकास आघाडी म्हणून रोहित पवार स्वतः गेले होते। पवार साहेबांनी फोन केला होता आणि यापूर्वीच आमची भूमिका काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलेली आहे की आमचा कुठल्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जो लढत असेल त्याला आमचा पाठिंबा नक्कीच असणार आहे। आणि म्हणून बच्चू कडूंच्या आंदोलनाला सुद्धा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे। कारण हे खोटारडा सरकारने जे आश्वासनं दिली, कर्जमुक्तीची, शेतीमालाला बोनस देण्याची, तर कुठलेही आणि हमीभाव देण्याची कुठलीही आश्वासनं या सरकारने पाळली नाही आणि जनतेची आणि विशेष करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम आणि पाप या सरकारने केलेलं आहे। आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जो पाऊल उचलेल त्याला आमचं नक्की समर्थन राहील। महाराष्ट्र हे आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं हब झाल्यासारखी परिस्थिती आहे। काय आता भुरक्याची कमिटी नेमायची, काय कमिटी नेमायची आहे? आमचं सरकार आलं 19 मध्ये, आम्ही जवळपास 39,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं। कोरोना आला, काही काळ थांबलो होतो आणि सरकार गेला, नाहीतर त्याच वेळेस आम्ही शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ केलं असतं। ज्या शेतकरी नियमित भरतात त्यांनासुद्धा 50,000 रुपये त्यांना मदत करण्याचं धोरणसुद्धा आमच्या सरकारचं होतं। आता कशाची समिती नेमणार आणि समितीत काय दिवे लावणार आहेत? ह्या टाईमपास करण्याचा आणि वेळ मारून नेण्याचा या सरकारची भूमिका आहे।